सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सासूबाईचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं औक्षण करायचं होतं, तर औक्षणासाठी ताट तयार करत होते. आम्ही चांदीची नाही का दिवलाणी वापरतो औक्षणासाठी, एरवी नाही, फक्त औक्षणासाठी तेवढी वापरतो. औक्षण करून घेतलं मी आईचं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आईच्या पायात पावलं हे आता साखरच देऊ तुला. दीर्घायू हो, श्रीमंत हो, माणुसकीचा हो, धनवान गुणवान कीर्तिवान यशवान. आईचं औक्षण करून घेतलं आणि ह्यांना म्हणलं आईच्या पाया पडा, म्हणजे आम्ही नेहमीच पडतो. तर आईचा वाढदिवस होता तर म्हणलं चांगला वाकून पडा पाया. मग त्यांनी आईचं दर्शन घेतलं, म्हणजे आईला नमस्कार केला आणि मी पण नमस्कार केला त्यांना. आई आमच्या नेहमीच अशा पप्प्या घेतात, असं नाही की काय लागते नाही का, त्यांचा बड्डे वगैरे असं काही नाही. त्यांची इच्छा असली तेव्हा त्या आमच्या पप्प्या घेतात. असं खूप छान नातं आहे. आणि आम्हाला सासरे नाही आहेत, आई आमच्या विडो आहेत आणि म्हणून माझे मिस्टर तरी त्यांना खूप जास्त जपतात. कारण की ते खूप लहान होते म्हणते, खूप लहान, म्हणजे 1 वर्ष पण पूर्ण झालं नव्हतं तर बाबा गेले. तर तेव्हापासून आईच त्यांच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे आम्ही आईचा प्रत्येक वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने करतो. आमच्या ऐपतीनुसार. आम्ही काय खूप श्रीमंत नाही, नॉर्मलच आहो आम्ही, असं नाही का. आणि मग आम्हाला पुसदला जायचं होतं, आईला देवाला न्यायचं होतं. तर गावातल्या म्हणजे आमच्या गावात चौक आहे, शिवाजी महाराजांचा चौक आमच्या खेड्यात आहे असा. तिथं दर्शन घेतलं. मग छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा दर्शन घेतलं पुसदमध्ये आणि मग पुढे निघालो. पोरांची मज्जा चालली. महाराजांची मूर्ती जवळ आली की छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझी बाई पण जय जय अशी करत असते. आणि मग एका ठिकाणी बॉबी छान मिळतात, तर आम्ही कारल्याला जातो, म्हणजे आम्हाला कारल्याला जायचं होतं. आणि प्रत्येक वेळेस आम्ही कारल्याला जेव्हा जातो ना, तेव्हा तिथल्या बॉबी आणि तिथे छोटी लाल समोसे असतात ना, ते घेतो. कारण की समोसे बाबूला आवडतात. असं काही नेहमी खात नसतो, पुसदला गेल्यावरच ह्या गोष्टी खातो, त्यामुळं कधीतरी द्यायला हरकत नाही पोरांना. आणि तीर्था खूप जास्त चंचल आहे, अजिबात व्यवस्थित नाही का, व्यवस्थित राहत नाही, शिस्त कशीच नाही तिला. शंभू जो आहे ते खूप शिस्तप्रिय आहे आणि तीर्था खूप जास्त आगाव आहे. त्यामुळे तिच्या हातात बॉबी दिली की ती शांत बसते. आणि मग बघा ते नाही का गडासारखं वाटत होतं, प्रतापगडाची भिंत जशी आहे तशीच तिथं पण भिंत होती कारल्याला. आम्ही वरच्या मंदिरात गेलेलो. शंभूचं चाललेलं की वरच्या मंदिरात जाऊ, त्याला खूप आवडते कृष्णाच्या मंदिरात जायला. आणि इव्हन त्याला मंदिरातच जायला आवडते, कोणत्या पण असू दे, महादेवाला चल, कारल्याला चल, गणपती बाप्पाला चल, असं त्याचं सारखं चालू असते. हे कारल्याचं वरचं देवस्थान आहे. खूप छान वातावरण होतं, कारण की पाऊस पण झिमझिम चालूच होता आणि सकाळपासून पाऊस पडलेला, त्यामुळे एकदम फ्रेश वातावरण होतं. वातावरणात प्रदूषण अजिबात दिसत नव्हतं. पाऊस पडल्यावर किती स्वच्छ होते सगळं. तर बघा हे खूप छान मंदिर आहे. कधीतरी जातो वरच्या मंदिरात आणि एकादशीला आम्ही खालच्या मंदिरात जातो, म्हणजे गोविंदाकडं. आणि वर कृष्णाची मूर्ती आहे खूप छान अशी, बऱ्याच अशा मूर्त्या आहेत. आणि मग सगळ्यांनी नाही का देवाचं दर्शन घेतलं, पोरांना टीका लावला. शंभू खूप जास्त एन्जॉय करत असतो मंदिरात गेल्यावर, त्याला खूप आवडते जायला. म्हणजे त्याची वर्शिप खूप अशी नाही का, श्रद्धा खूप आहे देवावर. आणि बाप्पा देव बाप्पा असं करतात, देव बाप्पा तसं करतात, असं त्याचं लय असते. तर सगळ्या देवाचं इथं जे गोविंदा जे माऊली दिसले ना, तेच खालच्या मंदिरात पण आहेत, वर पण त्यांचा फोटो आहे. ह्या काकांशी पण थोडंसं बोललो. वीणा वाजवतात ते, आणि ते म्हणत होते की मामी नाही का 12 महिने चालूच असते, सगळ्या इच्छा पूर्ण कर. मी विचारतो त्यांना ते तार नाजूक असतात का, कसं वाजवायचं वगैरे. थोडा वेळ बोललो आणि बाहेर पडलो. इथे एवढा मोठा घंटा आहे, बापरे तो घंटा. ह्यांना म्हणलं बघा घंटा वाजवा म्हणजे सार्थकी लागला. खूप जास्त मोठा होता तो आणि त्यांना जमलं ते. आणि मग तिथे वृंदावन पण होतं, त्या छान वृंदावन होतं असं, त्याला नाही का कुंपण पण केलेलं आणि मस्त होतं ते. त्याचं पण दर्शन घेतलं आणि इकडं आलेलो. आणि इथं प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे मंदिर आणि असा मठ असल्यासारखंच आहे मंदिर, म्हणजे कारल्याचं. जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांनी कारल्या म्हणजे जवळपास जे असेल तर कारल्याच्या दर्शनाला किंवा कारल्याच्या देवस्थानाला अवश्य भेट द्या. खूप छान असं देवस्थान आहे. आणि बाहेरून जी लोक येतात म्हणते, मला काही एवढी माहिती नाही प्रॉपर तिथं.
तर बाहेरून लोक जे येतात मग ते कारल्याचं देवस्थान खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. तर बाहेरून जे लोक येतात त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्थासुद्धा इथं आहे. म्हणजे राहण्यासाठी लॉजिंग वगैरे म्हणजे मग आता पण लॉज नाही, देवाचंच आहे. आणि इथं बघा बाहेरून असं इथून शिड्या पण आहेत पैदल यायच्या. आणि बघा हे जे लोक असतात ना ते बाहेरून जे आलेले असतात त्यांना रूम देतात म्हणते, जे स्पेशली लोक येतात देवासाठी दर्शनासाठी. आणि फॅमिली पण आहेत काहीतरी तिथं. आणि मग तिथं थोडेसे फोटो काढले पोरांचे. आणि पुन्हा इथं दुर्गा माता होत्या, म्हणजे अंबाबाई म्हणतो बाबू, तिथं पण अंबाबाईचं दर्शन घेतलं. मग त्रिमूर्ती नाही का, त्रिमुखी दत्तात्रेय होते, त्यांचं पण दर्शन घेतलं. तीर्थ प्रत्येक ठिकाणी जय 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 चाललेले बघा, डोकं टेकायला माहीर. असं त्यांना असं शिकवावं लागत नाही, आपलं बघून करतात. आपण म्हणतो ना घरात जसं वातावरण असलं आपली पोरं तशीच घडतात. आणि घरात खूप श्रद्धेचं वातावरण आहे, सासूबाई देवदेव खूप करतात. आणि मग खालच्या कारल्याला आलो माऊलीजवळ. आणि मग तिथं दर्शन घेतलं, तिथं भजन पण चालू होतं. मग लेकरं पण गुणगुण गुणगुण करत होती. थोडा वेळ तिथं पण बसलो. आणि काल चतुर्थी पण होती, आईचा वाढदिवस पण. आणि मग तिथं चिंतामणी गणपती आहेत. मग तिथं गर्दी पण खूप होती, पाऊस पण वाढला होता. कसतरी गाडीतून खाली उतरलो. तीर्थाला पण वेळेवरच भूक लागलेली, तिला थोडंसं फीड दिलं आणि बाहेर पडलो. आणि मग मंदिरात आलो. खूप छान अशी मूर्ती आहे मंदिरात. आणि तिथं जे शेजारी जे महाराज बसले ते आमच्या गावातलेच आहेत, श्याम गुरुजी. तर ते म्हणत होते वैभव कुठं आहे, वैभव कुठं आहे. तर त्यांचं चाललेलं. मग ते भेटले सगळे, बोलले. आणि मग खाली पण नाही का सेम तसेच गणपती बाप्पा आहेत. वातावरण खूप छान होतं. त्यामुळं असा वेळ आम्ही नाही का घाई गडबड अजिबात केली नाही. आईचा वाढदिवस आहे आणि असंही बाहेर खाऊन जायचं होतं, त्यामुळे स्वयंपाकाची पण काळजी चिंता काहीच नव्हती. त्यामुळं आणि खाली आलो, खालच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि मला ते मंत्र म्हणायची सवय स्त्रोत साष्टांग म्हणे माझे गौरीपुत्र विनायक, त्यासाठी मला थोडासा वेळ लागला. मग तिथे दर्शन घेतलो आणि मग बाहेर पडलो. आणि पुसदला ममता बेकरी म्हणून आहे एक छोटासा कॅफेसारखा, तर तिथं सेलिब्रेट करतो आम्ही बड्डे. नेहमी तिथं करतो, केक घेतो. आणि घरी करायचं असेल तर टेन्शन नाही, कुठनंही केक आणतो. मग तिथं केक घेतला छोटासा. आणि आईचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता. पोरांनी बॉबी खाल्ल्या होत्या, छोटे छोटेसे रेड कलरचे समोसे खाल्ले होते. त्यामुळे त्यांना तहान लागली होती. मग त्यांना पाणी पाजलं आणि मग तीर्थाला घेऊन मी इकडे आले, त्यांना तिथं बसवलं. आम्ही केक चॉईस करतो, छोटासा केक जास्त खायला आमच्या घरी आवडत नाही. कधीतरी पेस्ट्री आणतात हे, आणि बड्डे असेल तरच केक, जास्त अदरवाईज केक कधीच नसतो. त्यामुळे छोटासा केक घेतला, त्याच्यावर आई नाव टाकलं होतं. मी पण सासूबाईला आईच म्हणते, माझी पोरं पण आई म्हणतात आणि ते पप्पा पण त्याची आईच म्हणतात. त्यामुळं आणि मग आईचा वाढदिवस छोटासा छान साजरा केला. आणि त्यांना नेहमी स्पेशल वाटते त्यांच्या वाढदिवसाला, कारण की आयुष्यात दुसरं काय असते हो. आणि असं छानपैकी साजरा केला वाढदिवस की त्यांनाही किती चांगलं वाटते. काय फरक पडतो त्या दिवशी जरी 1000 रुपये खर्च केले तरी काय फरक पडतो आपल्या माणसासाठी. आईला असं स्पेशल फील यावं म्हणून आम्ही करत असतो. माझा किंवा ह्यांचा रावांचा वाढदिवस साजरा केला नाही तरी चालते, पण आम्हाला आईचा करायचा असतो. कारण की आईसाठी आम्ही सर्वस्व, आमच्यासाठी आई सर्वस्व आहेत आमच्या घरात, दुसरा मेंबरच कुठे आहे ना. आणि मग नंदी हॉटेल म्हणून नवीन हॉटेल आलं, नंदी हेरिटेज म्हणून पुसदला. आम्ही गेलो नव्हतो आतापर्यंत. मग तिथं गेलो आणि गावातलाच मुलगा होता विशाल, तिथं भेटला, त्याच्यासोबत बोललो. मी मला तू आहेस का इथं? अरे म्हणलं फर्स्ट टाईमच आलो आम्ही इथं. तो पण आता काहीतरी स्पेशल सांगत होता, त्याची डिश आहे ताई ते घे. पण आम्ही दुसरी डिश मागवलेली, त्यामुळे मला जाऊ दे नेक्स्ट टाईम घेता येईल, काय फरक पडतो येणं होतेच की. मग विशालनी म्हणजे ऑर्डर वगैरे घेतली त्यांनी सगळ्यांनी दुसऱ्यांनी आणि मग दिली आम्हाला. तर आता फक्त जेवण म्हणजे काय आपलं जेवण नसते, पोरांना पण खाऊ घालायला लागते. तर बाबूला त्या तंदूरचे छोटे छोटे तुकडे करून दिले. सगळ्याच गोष्टी खायची थोडीशी सवय पाहिजेच. हे मला तू ते चपाती पराठा मागवू का? नको म्हटलं ठीक आहे. कधीतरी काही गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी खाल्यावर इम्युनिटी पॉवर पण चांगला असतो, म्हणून त्याला तुकडे करून दिले. थोडीशी भाजी दिली, पनीरचे पीस खात नाही तो. आणि ते सगळं दिलं, पोटभर जेवण केलं आणि घरी आलो. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.